ग्रामीण भागातील एका 13 वर्षीय मुलानं आज संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावली आहे। सातारा जिल्ह्यातील गोंदवले खुर्द येथील वसीम सादिक शेख या विद्यार्थ्यानं कराटे क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलंय। गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयात 7वी शिक्षण घेणारा वसीम हा लहानपणापासूनच कराटेची आवड जोपासत होता। त्याचे वडील सादिक शेख हे स्वतः कराटे चॅम्पियन आणि कला शिक्षक असल्यामुळे घरातूनच त्याला शिस्त, मेहनत आणि जिद्दीचे धडे मिळाले। हैदराबाद येथील स्पोर्ट्स अथॉरिटी स्टेडियममध्ये राष्ट्रीय कराटे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशभरातील तब्बल 2700हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। मात्र स्पर्धेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते गोंदवलीच्या वसीम शेखनं। अवघ्या 20 मिनिटाच्या नॉनस्टॉप सादरीकरणात वसीमनं तब्बल 40 काता पूर्ण केल्या। यामध्ये 320 ब्लॉक, 420 पंच आणि 840 बेसिक तंत्रांचा समावेश होता। त्याच्या वेगवान हालचाली, अचूक तंत्र आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे परीक्षक आणि उपस्थित प्रेक्षकही थक्क झाले। कमी वेळेत सर्वाधिक काता पूर्ण करणारा सर्वात वेगवान खेळाडू म्हणून वसीमची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली। एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानं जागतिक स्तरावर मिळवलेलं हे यश आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। या यशामागे त्याचे आजोबा दादासाहेब शेख, आई ॲडव्होकेट करिश्मा शेख यांच्यासह प्रशिक्षक संदीप शिंदे, आप्पा जाधव, अविनाश गोंधळे, नितीन सूर्यवंशी, गणेश शिंदे, अक्षय साळुंखे, डॉक्टर रवी पवार, विनोद माटे, विजय अवघडे, सादिक शेख, आदिनाथ शिंदे, अजिंक्य अवघडे, प्रेरणा गायकवाड यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। वसीमच्या या अभिमानास्पद यशाबद्दल ॲडव्होकेट प्रभाकर कारंडे, मधुकर मोरे, मुख्याध्यापक ND नदाब यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येतं, हेच वसीम शेखनं कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलंय। मानदेश आवाज चॅनलकडून वसीमच्या कर्तृत्वाला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। मी 27 एप्रिलला हैदराबादला गेलो होतो। तिथे वर्ल्ड रेकॉर्डसाठी गेलो होतो। तिथे विविध राज्यातून, देशातून खेळाडूंचे संघ आले होते। तिथे रेड्डी सर हे तायक्वोंदोचे कराटेमधील ग्रँड मास्टर आहेत। रेड्डी सर आणि विठ्ठल सर हे त्या वर्ल्ड रेकॉर्डचे स्पॉन्सर होते। 26, 27, 28 ह्या 3 दिवस मी हैदराबादला गेलो होतो। तिथे आम्हाला खूप काय शिकायला मिळालं। तिथे 2700 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। तिथे असं असतं, कराटेमधील पहिला काता ताय किक्योशोदान हा तिथं 20 मिनिटांमध्ये ते जेवढे वेळा सांगतील तेवढे वेळा करायचं असतं। त्यामध्ये 2700 विद्यार्थ्यांनी ते सहभाग होता। त्या 2700 विद्यार्थ्यांनी सगळं केलं। 20 मिनिटांमध्ये 45 वेळा मी फर्स्ट काता पूर्ण केला। माझं भविष्यातील स्वप्न असं आहे की कराटेमधून मला ऑलिम्पिक स्तरावर खेळायची संधी मिळावी। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।